नमस्कार मित्रांनो, पुणे ते मुंबई सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। ते म्हणजे पुणे ते मुंबई होणाऱ्या सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा ट्विस्ट आलेला आहे। तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदमध्ये हा प्रश्न मांडला होता की जी पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा होणार आहे, तर हा मूळ मार्गानेच व्हावा, किती जन आंदोलन याच्यासाठी उभे राहणार आहेत असे जेव्हा सत्यजित तांबे यांनी म्हटलं, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की हा जो मार्ग आहे म्हणजे पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी जो GMRT प्रकल्प हा अडथळा ठरत आहे, तर त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आणि या समितीला 3 महिन्यात हा अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा म्हटले की आमचंही मत आहे की जो पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग आहे, तर हा मूळ मार्गानेच व्हावा, जेणेकरून याचा टाइम जो आहे तर तो टाइम कमी राहील आणि जास्तीत जास्त प्रवासी याचा फायदा घेऊ शकतील। तर काय ही सविस्तर अपडेट आलेली पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। मित्रांनो, नाशिक पुणे रेल्वेच्या मूळ आरेखनामुळे नारायणगाव येथील आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण अर्थात GMRT प्रकल्पाच्या अँटेनाला व्यत्यय येत असल्याने या रेल्वे मार्गाच्या मर्यादित बदलासाठी विशेष तज्ञांची समिती नेमून या प्रकरणाची सकारात्मक मार्ग काढला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। शासनाकडून स्थापन केली जाणारी ही समिती 3 महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे। दुसरीकडे नाशिक पुणे जलदगती रेल्वे मार्ग मूळ मार्गानेच नेण्यात यावा यासाठी सिन्नर रेल्वे कृती समितीने हाती घेतली। मित्रांनो, नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषद उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले। 22 देशांचा सहभाग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या नियमावलीत बदल करणे शक्य नसल्याने केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे। या मार्गाच्या पर्यायी आखणीबाबत व्यवहार्यता तांत्रिक बाबी याचा सखोल अभ्यास ही समिती करेल। खरं सांगायचं म्हणजे अनेक वर्षांपासूनची ही नाशिक पुणे रेल्वेची मागणी आहे, पण ज्या GMRTचं कारण सांगून की कारण दिलं जातं की बदलावा लागेल ट्रॅक, जर त्याची माहिती GMRTने अजून दिली नाही की आम्हाला हरकत आहे किंवा नाही, तर कशा पद्धतीने त्याचं कारण सांगितलं जातं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। की अनेक आंदोलनं आता त्या ठिकाणी चालू आहेत। रास्ता रोकोचं समृद्धीचं रास्ता रोकोचं आंदोलन देखील पुकारलं होतं लोकांनी, परंतु आपण त्याला स्थगित केलं। अनेक आंदोलनं अनेक कृती समित्या तयार झालेल्या आहेत। अजितदादांचं देखील एक स्वप्न होतं की हा नाशिक पुण्याचा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने झाला पाहिजे। दादांनी त्यासाठी प्रचंड प्रयत्न केला होता। नाशिक पुणे सरळ मार्गाने रेल्वेच्या संदर्भात काही बैठक आपण आपल्या उपस्थितीत जर ठेवली अधिवेशन संपण्याच्या आत, तर निश्चित मला खात्री आहे की याच्यातून मार्ग निघेल आणि आम्हाला न्याय मिळेल। स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलून यातले जे कोणी मोस्ट टेक्निकल अशा प्रकारचे कन्सल्टंट्स असतील त्यांना अपॉइंट करून घेऊ आणि त्यांच्याकडनं त्या संदर्भातला एक रिपोर्ट आपण घेऊ। तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल। या मार्गाची पर्यायी आखणी करून पूर्वी सुटलेली गावे या रेल्वे मार्गास जोडली जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। या निर्णयाचे नाशिक पुणे जलदगती रेल्वे मार्गाच्या मूळ मार्गावरील गावांमध्ये स्वागत होत आहे। मित्रांनो, नाशिक पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण असे मूळ संरेखन होते। रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल केल्यामुळे मूळ मार्गावरील गावांमध्ये अनेक आंदोलन झाली। या लढ्याला जन आंदोलनाचे रूप देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी युवक व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार आपली भावना कळवण्याचे आवाहन केले होते। संगमनेर व अकोले तालुक्यातून सुरू असलेली ही पत्र मोहीम नंतर सिन्नर तालुक्यातही सिन्नर तालुका कृती समितीकडून राबवली जात आहे। तर मित्रांनो, या मोहिमेअंतर्गत सिन्नर तालुक्यातून 20 ते 25 हजार पत्रे पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। शासन तज्ञाची समिती गठीत करणार असला तरी पत्र मोहीम दबाव गट म्हणून काम करेल असे कृती समितीचे पद अधिकारी बबन वाजे यांनी सांगितले। सिन्नर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवली जातील। केवळ विद्यार्थीच नव्हे तर उद्योजकांच्या संघटना आणि शाळांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे। यासाठी सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे म्हणजे सीमा 1000 पत्रे खरेदी केल्याचे वाजे यांनी नमूद केले। 25,000 पत्रे पूर्ण होईपर्यंत कृती समिती ही मोहीम सुरूच ठेवणार आहे। तर मित्रांनो, पुन्हा नाशिक ते पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा चर्चेचा विषय बनला असून आता नाशिक ते पुणे हा जो सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग आहे, तर यात आता
जो पूर्वीसारखा बदल होता, म्हणजे पूर्वी जो मार्ग किंवा रूट फायनल झाला होता, तर त्याच रूटने रेल्वे नेऊन जाण्यासाठी किंवा रेल्वे होण्यासाठी अनेक जन आंदोलन हे उभे राहत आहेत. त्यात ही पत्र मोहीम खूप महत्त्वाची किंवा निर्णायक मोड घेणार आहे, असंही आपल्याला या अपडेट्स माध्यमातून दिसून येत आहे.